आपले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र राज्य सचिव मंडळचे सदस्य कॉम्रेड नथुभाऊ साळवे हे या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण ही त्यांचे विचार या ठिकाणी ऐकणार आहोत। जिल्हा कमिटीचे सदस्य खंडूभाऊ आहेत। आताच ज्यांनी झुंजार असं आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचे गीत सादर केलं ते आपले कृष्ण ठाकरे। तळोद्याहून ज्यांनी आपल्याला बोलाचे मार्गदर्शन केलं ते आपले दयानंद चव्हाण। आपल्या परिसराचे कॉम्रेड भानुभाऊ, अस्लोदचे किरण पाटील, वेणुदादा, दिनेश गुलाले ज्यांनी या मोर्चासाठी परिश्रम घेतलं ते आपले राजाराम ठाकरे, संतोष भाऊ गायकवाड, मेहरबान, लखादादा आणि सर्व कष्टकरी भाऊ बहिणी। आजचा हा जो मोर्चाचे निवेदन आपण आपल्या सर्व मागण्या आपण प्रांत साहेबांना सादर केलेला आहे। प्रांत साहेबांनी सांगितलं की तुमच्या ज्या माझ्या लेवलच्या ज्या काही मागण्या आहेत मी तात्काळ त्या मंजूर करू आणि काही राहिल्या असतील तर आपलं शिष्टमंडळ त्या ठिकाणी जाईल गेल्या 1-2 दिवसात आणि आणखी जे काय आहे ते आपल्या सदरात आपण मांडण्याचा आपण प्रयत्न करूया। आपला हा मोर्चा कशासाठी आलेला आहे हे आपल्या वक्त्यांनी तर सांगितलं। मी या ठिकाणी थोडंसं सांगणार आहे आपल्या राजकीय परिस्थितीबद्दल। जसं दयानंद आणि कॉम्रेड शरद पाटील हे पण बोलले। काय सांगितलं शरद पाटीलने की 2014 पासून तर आतापर्यंत केंद्रामध्ये जे बीजेपीचं सरकार बसलेलं आहे सातत्याने योजना डिक्लेअर करतात, मंजूर करतात। लाडकी योजना म्हणून, लेक लाडकी योजना म्हणून मंजूर केलं काय, दादासाहेब सबलीकरण योजना केली काय, वनाधिकार केला काय, गायरांचं केलं काय, परंतु नुसतं नावावरच ते कागदावरच रोजगार हमीच्या योजना केली काय, ते सर्व कागदावरच आहे ती योजना, प्रत्यक्षात मात्र अंमलबजावणी होत नाही। लाडकी योजना म्हणून देशामध्ये फिरवलं लेक लाडकी आणि मणिपूरमध्ये महिलांना वस्त्रहीन करून मारले जात आहे। आदिवासींच्या दररोज त्या ठिकाणी कत्तली होत आहेत मणिपूरमध्ये, परंतु त्या बीजेपी सरकारला तिथं जाण्याची वेळ नाही। तो संघर्ष त्या ठिकाणी जो पेटलेला आहे मणिपूरमध्ये तो थांबवण्यात मोदी सरकार अपयशी आहे। त्यांनी खुर्ची सोडली पाहिजे। अतिशय दररोज त्या ठिकाणी कत्तल चाललेली आहे आणि म्हणून मोदी सरकार ट्रिपल इंजिनचं सरकार हे आपल्यासाठी विरोधी सरकार आहे, आपल्या हिताचे नाही, आपल्या विरोधात निर्णय घेत आहे। हे ट्रिपल सरकार येत्या काळामध्ये आपल्याला बदलायला पाहिजे। येत्या 24 मध्ये लोकसभेचे इलेक्शन लागणार आहेत आणि मग आपण काय करणार? काय दारू आणि बाटली याच्यावर आपलं मत अमूल्य मत आहे ते विकू नका मित्र। आपल्याला या मताची फार मोठी किंमत आहे। आता येणाऱ्या काळात जरी आपण बीजेपीला पाळले नाही, ते सरकारला तिथून आणून पाळले नाही तर पुढचे दिवस अतिशय भयानक येणार आहे। ते शरदने आपल्याला सांगितलं आणि म्हणून आपल्या महापुरुषांनी जे महाराष्ट्राच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र, ज्योतिबा फुलांचं महाराष्ट्र, सावित्रीबाई फुलांचं महाराष्ट्र, कर्मवीर दादासाहेबांचं महाराष्ट्र आणि